प्रश्न क्रमांक 111, जर a बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात -1 व b बरोबर 5 वजा 3 वर्गमुळात -1 तर a व b मधील संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाने सांगता येईल। या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला त्यांनी दिलेले आहेत a b c d आणि ते म्हटलंय की त्याच्यापैकी कुठला बरोबर असेल, a b किंवा a किंवा c किंवा फक्त a किंवा फक्त d असे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। त्यात a आणि b बरोबर आहे असा आपला पर्याय दिलाय, परंतु a व b हे दोघेही बरोबर असू शकत नाहीत। शिवाय a आणि b पेक्षा लहान आहे हेही आपण सांगू शकत नाहीत, किंवा a हा b पेक्षा मोठा आहे हेही आपण सांगू शकत नाहीत। त्याचं कारण आहे, कारण वर्गमुळाच्या आत a अशी व्हॅल्यू असेल तर a जो आहे तो एकतर 0 किंवा 0 पेक्षा मोठा असला पाहिजे। याच्या आतली व्हॅल्यू जी आहे ती जर 0 पेक्षा लहान येत असेल म्हणजे निगेटिव्ह येत असेल, जर निगेटिव्ह येत असेल तर अशा वेळेला ती रिअल नंबर संख्या राहत नाही, ती इमॅजिनरी नंबर तो होतो आणि इमॅजिनरी नंबर असल्यामुळे म्हणजे रिअल नंबर नसल्यामुळे त्यांची तुलना होत नाही, तुलना करता येत नाही। म्हणजेच मग काय होईल, याचा अर्थ आपला जो चौथा डी दिसतोय फक्त डी या ठिकाणी लागू होऊ शकतो। म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे, फक्त डी जो आहे तो या ठिकाणी अचूक पर्याय येतोय।